काय मंडळी, तुम्ही त्यातले आहात का ज्यांना वरण भातासोबत रोज काहीतरी खास चमचमीत खायचं असतं? तर चला मग तुमच्यासाठी ही रेसिपी. एक भरताचं मोठं वांगं घ्यायचं, त्याच्या मीडियम साईजच्या काचऱ्या पाडायच्या, त्यानंतर पाण्यात मीठ टाकायचं आणि त्या काचऱ्या टाकायच्या पाण्यात, म्हणजे काचऱ्या पडत नाहीत काळ्या. आलं लसूण कोथिंबीरची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्या काचऱ्यांना दोन्ही बाजूनी चांगलं लावून घ्यायचं. आता प्लेटमध्ये अर्धी वाटी रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅसवर ठेवायचा तवा, त्यानंतर टाकायचं 2 पळी तेल, चांगलं गरम होऊन द्यायचं. त्यानंतर त्याच्यात टाकायच्या 5-6 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पानं. आता वांग्यांच्या काचऱ्यांना दोन्ही बाजूनी चांगला रवा लावून घ्यायचा आणि गरम गरम तेलामध्ये आपल्या या काचऱ्या चांगल्या भाजून घ्यायच्या. काचऱ्या भाजताना हाय फ्लेमवरती काचऱ्या भाजायच्या, म्हणजे आपल्या काचऱ्या कुरकुरीत बनणार. 3 ते 4 मिनटं एका बाजूने काचऱ्या भाजायच्या आणि 3 ते 4 मिनटं पलटून दुसऱ्या बाजूने काचऱ्या भाजायच्या. काचऱ्या पलटल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं तेल टाकायचं आणि काचऱ्या चांगल्या भाजून घ्यायच्या. घरामध्ये भरताचं वांगं नसेल तरी आपल्या साध्या वांग्याच्या पण ह्या काचऱ्या मस्त लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या वांग्याच्या काचऱ्या कशा झाल्या. काय मग रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.